स्वामींची एक भक्त स्वामींना म्हणते, स्वामी आता नकोसं झालंय सगळं, किती दिवस सहन करायचं, आता संपली माझी सहनशीलता, जीव नकोसा झालाय. स्वतःच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनीच घराच्या बाहेर काढले. सगळं संपल्यासारखं वाटतंय. एवढ्या महागाईच्या दुनियेमध्ये घर कसे चालवायचं, धंदा पाणी व्यवस्थित नाहीये, तरी घरच्यांना पैसाच पाहिजे, काय करायचं आता आम्ही. तेव्हा स्वामी तिला म्हणतात, तुम्हाला ज्यांनी त्रास दिलाय त्याची शिक्षा परमेश्वर त्यांना देईलच. आतापर्यंत तू चुकीचा मार्ग निवडला नाहीस आणि आता तुला परीक्षेचं फळ भेटणार आहे. तर तू घाबरलीस, थकलीस, तुला थकायचं नाहीये. रुक्मिणी माता जशी कितीही रुसली तरी विठ्ठलाच्या मागे उभी असते, तशीच तुलाही तुझ्या नवऱ्याच्या मागे उभी राहून त्याला साथ द्यायची आहे. सगळं काही ठीक होईल, फक्त कष्ट कर आणि सत्याचा मार्ग सोडू नको. मी आहे तुझ्या बरोबर.